आला बरं का, आला आला. आपल्याकडे देखील पहिला पाऊस आलेला आहे. पहिला पाऊस आल्यावर तुमच्याकडे काय करतात बघा, भजे करत असतील, गरम गरम चहा करत असतील, पण आमच्याकडे तसं नाही बरं का. आम्ही पहिला पाऊस, कारण आम्ही आहे उलट्या खोपडीचं, आमच्याकडे पहिला पाऊस आला की आम्ही हे बघा अशी मस्त मस्त मेहंदी लावून घेतो केसाला. तुम्ही असं करता का माझ्यासारखं? नक्की कमेंटमध्ये सांगा. छान अशी मेहंदी थापून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा थोडीशी मस्ती चालू आहे. दुसरं काय नाही हो, नवीन ट्रायपॉड घेतलाय ना, तेच तुम्हाला दाखवायचं चाललंय. कसा आहे तेवढा नक्की सांगा. आणि त्यानंतर बघा मस्त मला आज पावसाच आलाय, भजी नाही केली, चहा नाही केला, तर म्हटलं मस्त अशी गरम गरम खीर करून घ्यावा. तर तीच तयारी चाललेली आहे. तर एकीकडे दूध तापाय ठेवलं आणि एकीकडे मस्त अशी तुपामध्ये शेव भाजून घेत आहे. तिकडे गॅसवर दूध एकीकडे तापत होतं, एकीकडे शेव भाजत होते. तोपर्यंत म्हटलं चला विलायची बारीक करून घ्यावा मिक्सरमध्ये. तर थोडीशी साखर घेतली आणि त्याच्यामध्ये 4-5 वेलदोडे टाकून मस्त असे मिक्सरला बारीक करून घेतले. कारण काय होतं त्याने ना मस्त अशी विलायची बारीक देखील होती आणि आपल्या खिरीला खमंग चव येते आणि खमंग वास देखील येतो. इकडे बघा खीर व्हायच्या आधीच मांजर वास घेऊन बघायला लागलेला आहे. तर आपलं बघा दूध देखील तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता गरम गरम शेवया घालून घेतल्या आणि मस्त असं ढवळायचं. कारण काय होतं कधी कधी गुठळ्या होत्यात. आपण सुगरण आहे ना, मग आपण सुगरण आहे म्हणल्या सुगरणीसारखीच कामं करायची आणि त्याच्यामध्ये पाहिजे तेवढी साखर टाकून घ्यायची. ओ कमी टाका बरं का, साखर लय महाग झाली आणि लय जाड होताल, नाही तर लय साखर घालात. तर हां, तुम्ही म्हणत असता काजू बदाम, अहो काजू बदाम दुकानातून येतच होतं. तोपर्यंत म्हटलं छान अशी देवपूजा करून घ्यावी. दिवाबत्तीचा टाईम झालेला होता, देवाला मस्त दिवा लावला, परत घराबाहेर देखील दिवा लावला. मला रोजची सवय बरं का, कारण लक्ष्मी यायची ना बाहेरून, त्यामुळं मस्त असं दिव्यांनी स्वागत करायचं. त्यानंतर तुळशीला देखील दिवा लावून घेतला. हे बघा आलं आपलं काजू बदाम, एकदाच काजू बदाम आलं बघा. तुम्ही याचीच वाट बघत होता ना, मी देखील याचीच वाट बघत होती. चला तर मग, पहिलाच पाऊस आहे ना, त्यामुळे असे माकड चाळे केलेच पाहिजे. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.